ओके, हॅलो, मी मानसी बोलते. तुझं नाव काय? माझं नाव विक्रम. ओके विक्रम, तर तुझी मग आजची 15 तारखेची पहिली शिफ्ट होती, राईट? तर मग तुला कसं वाटलं? एक पेपरचं ॲनालिसिस दे मला. पेपरमध्ये जसं अज्युम्ड होतं तसं तर नाही आलं. फिजिक्स अपेरेंटली खूप लेंदी आणि मॉडरेट टू डिफिकल्ट होती. केमिस्ट्री इतकी नव्हती बट ॲट अ सर्टन लेवल तक मॉडरेट होती ती. मॅथ्स लेंदी नव्हती पण मॉडरेट आणि इझीमध्ये होती. ओके, म्हणजे थोडासा पेपर टफ वाटलेला टफ तुला. साईडमध्ये होता. तर मग तुला काय वाटतं, तुझी फर्स्ट सीईटी पेक्षा ही सीईटी कशी होती? ही सी ई टी फर्स्टपेक्षा तर डिफिकल्ट होती. त्याच्यामध्ये थोडं लेवल तर आहे. ओके, तर म्हणजे वाटतं की तुला लेवल अप झालेलं आहे. आधीच्या शिफ्टचं काहीतरी ॲनालिसिस केलं असेल, तर मग हे कसं वाटतं तुला? आधीच्या शिफ्टपेक्षा मॅथ्स जे होतं मी मॅथ्सला फॉलो केलं आधीच्या शिफ्टमध्ये. तर या शिफ्टचं मॅथ्स जास्त वरती लेवलचं होता. तुला काय वाटतं की यामध्ये PYQs आले होते का? नाही, मी इतके फॉलो नाही केले तर मी नोटीस नाही केले इतके. पण अपेरेंटली हो, मोस्ट प्रॉब्ली. तर तू काय म्हणशील की येणाऱ्या शिफ्टसाठी की स्टुडंट्सनी लेंदी पेपरसाठी थोडंसं रेडी असलं पाहिजे? हो, लेंदी पेपर आणि एक फिजिक्स खूप सरप्रायझिंग होती की कारण सी ई टीमध्ये मी जे पण बघितलं ते फिजिक्स इतकं त्यांचं कोर नसतं फिजिक्समध्ये. ते मॅथ्स आणि केमिस्ट्री करतात. तर फिजिक्स अपेरेंटली जास्त लेवलचं झालं ते एक सरप्राईज होतं. ओके, म्हणजे ओव्हरऑल जसं मी पण ॲनालिसिस घेतलं स्टुडंट्सचं त्यानुसार हा पेपर लेंदी वाटत आणि हार्ड वाटत आहे. ठीक आहे विक्रम, थँक्यू सो मच. तुला भेटून खूप छान वाटलं.